प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना ही गोष्ट माहितीये जे बायबलमध्ये घडलं होतं. ज्या वेळेस रानातल्या प्रवासातून पूर्ण इस्रायल राष्ट्र मोशे त्यांना मार्गदर्शन करत होता, जात होता, त्यावेळेस झाला की परमेश्वराने मोशेला बोलवलं. सिनाई पर्वतावर मोशे गेला होता आणि तो 40 दिवस उपास प्रार्थना करायचे असं ठरवून गेला नाही, परंतु परमेश्वराची वाणी ऐकायची, देवापासून काहीतरी ग्रहण करायचंय. सो त्याने खाणं पिणं या झोपणं या गोष्टीला ही गोष्ट डिस्टर्ब होऊ दिली नाही. आणि त्याने काय केलं, देवाच्या सानिध्यात तो बसून राहिला 1 2 3 दिवस 4 दिवस, आणि त्याला वेळ लागला, 40 दिवस लागले. बायबल सांगतं निर्गम 32 मध्ये मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला. हे इस्रायल लोक खाली थांबलेत, अहरोन याजक म्हणून तो तिकडे खाली थांबलाय, मिरियम थांबली आणि मोशे पर्वतावर एकटाच गेला. कारण परमेश्वर म्हणाला, मोशे तू पर्वत चढून ये. तो पर्वतावर गेला आहे आणि तिकडून आता काहीच त्यांना कळत नाही. 40 दिवस झाले. ओके, विचार करा, 40 दिवस तर त्यांनी उपास प्रार्थना केली. कदाचित त्याला 40 दिवसापेक्षा जास्त वेळ लागला असेलही. प्रेज द लॉर्ड. पण आपण 40 दिवस धरून चालूया. 40 दिवस झाले, मोशे तिकडे पर्वतावर आहे. इस्रायलच्या लोकांना काही मागबूस नाहीये, मोशे आहे नाहीये, मोशे येणार आहे का परमेश्वर पर्वतावरून त्याला घेऊन गेला, काय झालं आहे मोशे सोबत माहित नाही. आणि हे लोक जे होते ना, त्यांना मिसर देशात राहून काही वाईट सवयी लागल्या होत्या. तर आता ते लोक ना अहरोनाच्या मागे लागायला लागले, कारण मोशेचा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे अहरोन. त्याला म्हणतात, आम्हाला माहित नाही, आम्हाला नाही का इकडे कशाला काढून आणलंय, मोशे पण नाहीये रानामध्ये, आता काय आम्हाला अर्धवट सोडायसाठी आणलंय का, काहीच आम्हाला कळत नाही. आम्ही तिकडे मिसर देशात किती चांगलं होतो, तू आमच्यासाठी काहीतरी कर, आमच्यासाठी आमच्या पुढे चालतील असं देव बनव. कारण देव मोशेशी बोलायचा, आता मोशेच नाही, देवाचा आवाज आम्हाला कुठून येणार आहे, आमच्या पुढे आमच्यासाठी चालतील असे देव बनव. आणि मग अहरोनावर खूप प्रेशर करतात ते लोक. अहरोन म्हणतो, ठीक आहे, तुमचं सोनं काढून द्या मला, जे जे काही आहे ते, सोन्यातले कानातले, गळ्यातलं वगैरे सगळं असं सोन्याने का दागिने काढून देतात. व अहरोन काय करतो, त्याला नाही का भट्टीमध्ये वितळवतो, त्याला नाही का आकार देतो आणि एक वासराचा आकार देतो आणि मस्त सोन्याचा एक वासरू बनवतो. आणि अहरोन त्यांना काय म्हणतो माहिती का, जेव्हा अहरोनाने ते बनवलं तर तो काय म्हणतो त्यांना माहिती, की ज्या देवांनी तुला मिसर देशातून, ज्या देवांनी असं लिहिलंय बघा, ज्या देवाने नाही, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहेत तेच हे तुझे देव आहे. अजून त्यांना ना फारशी वर्ष पण नाही झाली, तेवढे मोठमोठे चमत्कार पाहिले आणि इकडे त्या वासराला बनवलं. आणि ते काय म्हणतात, ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडून आणलं ना, ते हेच देव आहे. आणि त्या वासराला ते आपल्या जिवंत यहोवा परमेश्वराची नाही का जागा देऊन म्हणतात, हा त्या वासरा पुढे नमन करतायत, नाचतायत, गातायत. ह्या वासराने, हे हाताने बनवलेलं हे जे सोनं वगैरे त्याने नाही का एक आकार देऊन नाही का ओतीव वासरू बनवलंय, ते म्हणतात ह्याने आम्हाला मिसर देशातून बाहेर काढले. त्यांच्यासोबत ना कोण आहे, अहरोन आहे आणि त्यांच्यासोबत हे पूर्ण इस्रायल राष्ट्र आहे. आणि ते खाणं पिणं नाचायला लागलेत. आणि तिकडे 40 दिवस ह्या लोकांसाठी, मोशे स्वतःसाठी नाही गेला, देव बोल मी काय करू, देव माझं आता काय होणार, मला काय देणार, म्हणून मोशे देवाच्या सानिध्यात बसला नव्हता, की ह्या राष्ट्राला आता पुढे कसं घेऊन जायचं, प्रभू तू यांना त्यांचं नाही का प्रॉमिस लँड कसं देणार आहे, आम्ही आता पुढून कसा प्रवास करायचा, यांच्या खाण्यापिण्याची सोय काय करणार, तू आम्हाला परमेश्वर काय वाणी देत आहे, ह्यासाठी तो बसला आहे. इकडे मोशेचा सख्खा मोठा भाऊ, थोरला भाऊ आणि हे सगळे लोक ना त्या वासराच्या नादी लागलेत. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचा कोप भडकलाय, कारण वासरू बनवलं ते बनवलं, म्हणतात ज्या देवाने मिसर देशातून तुम्हाला बाहेर काढून आणलं तेच हे तुझे देव असं म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि नाही का ते चुकीच्या गोष्टी करायला लागलेत आणि एवढ्या पटकन मोशेला विसरलेत, देवाचा नाही का सगळा महिमा विसरलेत, कशा प्रकारे परमेश्वराने वेगवेगळे चिन्ह चमत्कार केले हे सगळं विसरून गेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आणि मग परमेश्वराला कळलं की खाली काय होतंय. आणि परमेश्वर मोशेला काय म्हणतो माहितीये का, परमेश्वर म्हणतो, रागावलाय, परमेश्वराचा कोप भडकलाय. परमेश्वर म्हणतो, तू ज्या लोकांना, ऐका आता मी तुमच्यासाठी वाचते 7 पासून पुढे. परमेश्वर मोशेला म्हणतो की जा, तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ना ते बिघडले आहेत. परमेश्वर काय भाषा वापरतोय बघा, ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा पिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते भवकून गेले आहेत. त्यांनी एक ओती वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्याला बली अर्पण केले. बघा, त्या वासरापुढे यांनी बळी पण द्यायला सुरुवात केली. आणि हे इस्रायला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव असे ते म्हणू लागले. हे सगळं पर्वतावर बसलेल्या मोशेला परमेश्वर सांगतोय की ते बघते किती
बिघडलेत आणि काय करायला लागलेत. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर म्हणतो की मी ह्या लोकांना पाहिले आहे. इकडे परमेश्वर काय म्हणतो मोशेला, मी ह्या लोकांना पाहिले आहे. प्रेज द लॉर्ड. हे ताठमानेचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझंच एक राष्ट्र करतो. परमेश्वराने सगळं पाहिलं, हे लोक काय करतायत. देवाची जागा त्या वस्त्राला दिली आहे, देवाची जागा त्या सोन्याच्या त्या ओती घडवलेल्या मूर्तीला दिली आहे आणि त्याच्यावर त्याच्या पुढे ते प्राण्याचं बली वगैरे अर्पण करायला लागले. जेव्हा की परमेश्वराने ह्याच्या पुढे मोशेला नाही का नियमशास्त्र दिलं, कशा प्रकारे अर्पण द्यायची, या सगळ्या गोष्टी नंतर शिकवल्या यांनी. स्वतःहून तिकडे त्या गोष्टी पुढे नाही का अर्पण, बली, रक्त, पात ह्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे, नाचायला सुरुवात केली आहे, आनंदित झाले आहेत सगळे एक मनाने. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालंय माहितीये की परमेश्वर म्हणतो की हे लोकांना मी पाहिलंय, ओळखलंय, हे ताठमानेचे लोक आहे. ताठमानेचे म्हणजे नाही का हे खूपच नाही का स्टबन, खूपच हट्टी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर मोशेला म्हणतोय तर आता मला आड येऊ नको, कारण आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म मी करतो आणि मी तुझंच एक राष्ट्र करतो. परमेश्वर ज्यावेळेस मोशेला म्हणतो तू मला आड येऊ नको, याचा अर्थ याच्या आधी सुद्धा अनेक वेळा त्या लोकांच्या वतीने मोशेने परमेश्वराकडे मध्यस्थी केली आहे. मोशेने परमेश्वराला अडवलं आहे याच्या आधी सुद्धा. आणि तिकडेही मोशे त्या लोकांसाठी त्यांच्या वतीने परमेश्वराला अडवत होता, जेव्हा की परमेश्वराला कोणीच अडवू शकत नाही. परंतु मोशे त्यावेळेस देवाच्या सानिध्यात आहे, परमेश्वर त्याच्याशी बोलतोय, अद्भुत गोष्टी सांगतोय आणि बायबल सांगतं मोशे परमेश्वराला अडवतोय. म्हणून परमेश्वर म्हणतो तू आता मला आड येऊ नको. आता ना तू मला त्यांच्या बाजूने माझ्याशी बोलायचं नाही, त्या लोकांसाठी मला बोलायचं नाही, मी दया करणार नाही, मी त्यांना मदत करणार नाही. तू त्यांची बाजू घेऊन मोशे माझ्याशी बोलू नको. मोशे तिकडे परमेश्वराला अडवत होता. परमेश्वर म्हणतो तू मला आड येऊ नको, मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझंच एक मोठं राष्ट्र करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मोशेला काय म्हणतोय, हे ताठमानेचे लोक आहेत, यांना मी भस्म करून टाकतो आणि तुझंच एक मोठं राष्ट्र करतो. तुझ्यापासून. अरे मोठं राष्ट्र करणं हा आशीर्वाद कोणाला दिला होता? अब्रामाला. परमेश्वर म्हणाला अब्राम तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र करेल, तुझी संतती ना वाळूच्या कणा इतकी, आकाशातल्या ताऱ्यांइतकी असेल. आणि प्रेज द लॉर्ड, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे, एकूण एक देश या पृथ्वीवर आहे, सर्व म्हणजे सर्व, असा कुठलाच देश नाहीये जिथे अब्रामाची संतती नाहीये. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या कुळाद्वारे आशीर्वादित होतील, परमेश्वर म्हणाला. प्रेज द लॉर्ड. एका मनुष्यापासून परमेश्वराने सगळ्या राष्ट्रांची स्थापना केली, हा आशीर्वाद अब्रामाला दिला होता. आता मोशेला परमेश्वर त्या लेवलला घेतोय. मोशेने किती आनंदित व्हायला पाहिजे ना. समजा विचार करा, तुम्ही आणि मी आणि परमेश्वर आपल्याला असं बोलतोय, आपण कसं बोलू परमेश्वराला? बाप रे, परमेश्वर आपल्यापासून या गोष्टी, म्हणजे एवढं देवाच्या नाही का नजरेमध्ये आपण एवढं योग्य ठरलंय, किंवा देवाचा एवढी कृपा आपल्यावर उतरली. म्हणजे ही गोष्ट नाही का, मी ज्यावेळेस इमॅजिन करते मला असं वाटतं बापरे, मी तर आनंदाने नाचायला लागली असती. प्रेज द लॉर्ड. परंतु मी तुम्हाला विश्वासाबद्दल काही शिकवते, मी मोशेने काय केलं आणि तिकडे काय घडले हे शिकवत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण मोशेने तसं केलं नाही. जर आपण पुढे वाचलं, बायबल सांगतं, ओके, निर्गम याचा 32वा अध्याय, याचं 11, 12 आणि 13वं वचन क्विकली कोणीतरी. परमेश्वर म्हणतो मोशे मला अडवू नको, मी त्यांचा नाश करतो, तुझ्यापासून एक राष्ट्र बनवतो. आणि मोशे बघा काय स्वभावाचा माणूस असेल हा. हा जो मोशे फारोच्या राजवाड्यामध्ये त्याच्या कन्येचा पुत्र म्हणून वाढलाय, ज्याने देवासमोर उभा राहायला पाहिजे होतं, तो मोशे नाही का राजमहालामध्ये त्या सगळ्या गोष्टी शिकलाय. बायबल सांगतं भाषणात उत्तम असा तो होता. 40 वर्ष ज्या वेळेस तो नाही का मिद्यानाच्या देशात होता, इतका नम्र झालाय की तो भाषण करणं, बोलणं सगळं विसरून गेलाय. आणि तो इतका नम्र झालाय की परमेश्वर, मला कधी कधी वाटतं परमेश्वर मोशे काय बोलतोय हे समजतंय की नाही. परमेश्वर म्हणतोय मोशेला, मोशे मी तुझ्यापासून राष्ट्र बनवेन. जर मी हे इस्रायल राष्ट्राला जन्म घातलाय तर मी तुझ्यासारखं इस्रायल राष्ट्र जसं आहे ना तसं तुझ्यासारखं एक राष्ट्र बनवेल. आणि मोशे तिकडे काकुळत करतोय. बायबल सांगतं मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकुळत करणं म्हणजे हातपाया पडणं आणि नाही का रडणं, गयावया करणं आणि नाही परमेश्वराला गळ घालणं की नको 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 असं नाही का, खूप विनंती करणं, खूप म्हणजे खूप जास्त. आपण म्हणतो ना की लिटरली असं, आपण मराठी भाषेत लोक म्हणतात की भीक मागताय कोणतरी, तसं म्हणजे इतकं जास्त ना, असं की इतकं देवासमोर नाही का काकुळत करायला लागला, रडायला लागला इतकं जास्त की परमेश्वराला म्हणतो की प्रभू, हे परमेश्वरा
तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने आणि भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले आणि त्यांच्यावर तुझा कोप भडकावा म्हणून काय? म्हणजे तू एवढे चमत्कार केले, इतके दिवस इतके पराक्रम केले आणि तुझ्या लोकांना, तर मोशे असं नाही म्हणत आहे इस्रायलच्या लोकांना, मोशे काय म्हणतोय पहा, तू आपल्या लोकांना, आपल्या तुझ्या लोकांना, ही कोणाची संतती? अब्रामाची संतती आहे. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला परमेश्वर म्हणाला होता की तुझी संतती अशी होईल, मग ते लोक नाही का दास्य करतील, 400 वर्ष दास्यात राहतील, त्याच्यानंतर मी त्यांना नाही का वचनदत्त भूमीमध्ये आणेल. आता हा तो पिरियड चालू आहे ज्यावेळेस परमेश्वर अब्रामाला जे बोलला होता ती गोष्ट पूर्ण करतोय. हे जे राष्ट्र आहे ते अब्रामापासून आलेले, मोशेपासून नाही. आणि मोशे म्हणतोय तू आपल्या लोकांना, म्हणजे हे तुझे लोक आहे, तू कोणाबद्दल बोलतोय? परमेश्वर तुझे लोक आहे, आपल्या लोकांना एवढे मोठे चमत्कार करून, एवढे पराक्रम दाखवून तू आणलं. कशासाठी? की त्यांच्यावर तुझा राग भडकावा म्हणून. कोण परमेश्वराशी अशा प्रकारे बोलायची हिंमत करू शकतं, डेअरिंग करू शकतं? प्रेज द लॉर्ड. कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. पण मोशे स्वतःचा विचार करत नाही, तिकडे परमेश्वर, विचार करा, परमेश्वरचा खूप शांतीने बसला नाही, परमेश्वराचा राग भडकलाय की हे लोक काय करतात, बिघडले. आणि तो रागात असताना मोशे परमेश्वराचे पाय धरून नाही का काकळूत करून परमेश्वराला म्हणतोय की परमेश्वरा, ह्या तुझ्या लोकांना तुझा कोप भडकावा, तुझा राग भडकावा, त्यांना तू भस्म करावं म्हणून तू आणलंयस. आणि ही तुझी लोक आहे ना, त्यांना डोंगरामध्ये, ह्या रानामध्ये तू मारून टाकायचं आणि पृथ्वीवरून त्यांचा समूळ नाश करावा म्हणून मिस्र देशातून तू दुष्ट हेतूने त्यांना बाहेर आणलं, असं हे मिस्री लोक म्हणतील. मिस्री लोक काय म्हणतील माहिती? ह्यांचा देव आहे ना, ह्याने एवढे चमत्कार केले, ह्या लोकांना बाहेर नेलं, पण यांचा देव यांच्यावर प्रेम करत नाही, यांच्या देवाने ह्यांना डोंगरामध्ये, रानामध्ये मारून टाकलं, यांच्या देवाचा हेतू ह्यांच्याविषयी चांगलाच नव्हता. आणि पिढ्यानपिढ्या, युगानुयुग हे मिस्री लोक परमेश्वर तुझ्या नावाची बदनामी करतील. हे म्हणतील यांच्या देवाने रानामध्ये यांना मारून टाकलं. त्यांच्या देवाचा दुष्ट हेतू होता, त्यांचा देव त्यांना इकडून बाहेर काढलं, परंतु त्यांना पुढे घेऊन जाऊ शकला नाही. आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून तू परावृत्त हो. जसं कोणीतरी नाही का आवेशामध्ये येऊन काहीतरी चूक करते, नाही कोणीतरी शांत स्वभावाचं शहाणं माणूस नाही का शिकवतो, जाऊ दे, सोडून द्या, असं होईल तसं होईल, तसं परमेश्वर मोशेशी वार्तालाप करतोय. मोशे परमेश्वराशी बोलतोय. मोशे परमेश्वराला म्हणतो, प्रभू तुझ्या ह्या तीव्र कोपापासून, हा जो तुझा राग भडकला नाही, यापासून तू फिर आणि तुझ्या लोकांवर, देवा ही तुझी लोक आहे, आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा तुझा हेतू आहे ना, तो परावृत्त होऊ दे, तो दूर होऊ दे, ती योजना, ती गोष्ट तू पूर्ण करू नये. आणि त्याला पुढे परमेश्वराला ना मोशे काय आठवण करून देतोय की तू अब्राहमाला वचन दिलंय, तू अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर. हे ऐकून आम्ही मोठं झाले. लोकांनी कसं म्हणावं, तू अब्राहमाला वचन दिलं, मी तुझी संतती अशी करेल तशी करेल, अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर. मग त्या अब्राहमाला जे अभिवचन दिलं ते कसं पूर्ण होईल जर रानात तू यांचा नाश केला तर? याकोब आणि इसाकाने काय पाहावं, परमेश्वरा तू अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे, तू तुझा शब्द पाळणारा परमेश्वर आहे, तू ह्या आमच्या नाही का, दीज आर द पॅट्रियट्स, तू आमच्या ह्या पूर्वजांना हे वचन दिलं आणि इकडे नाश केल्यावर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी काय म्हणावं? प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ समजतंय? परमेश्वर तू शब्द दिलायस आणि तू यांचा नाश केला, भलेही तू माझ्यापासून एक राष्ट्र बनवलं, तरी सुद्धा लोक काय म्हणतील की परमेश्वराने आपला दिलेला शब्द पूर्ण केला नाही. तू आठवण कर. मोशे म्हणतो परमेश्वराला तू आठवण कर, तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितलं होतं. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला होता माझी शपथ घेऊन सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि मोशे परमेश्वराला आठवण करून देतो, देवा तू स्वतः तुझी शपथ वाहून नाही का म्हणाला होता अब्राहमाला की तुमची संतती आकाशातील ताऱ्यासारखी बहुगुणित करील. हेच वचन परमेश्वर याकोबाला सुद्धा बोलला होता आणि ज्या या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुझ्या संततीला देईल. जर हे लोक आज डोंगरामध्ये, रानामध्ये मरण पावले तर ते तू दिलेल्या अभिवचनाचं काय, तू जो आशीर्वाद दिला होता, तू जे स्वतःची शपथ वाहून बोलला होता, तू तुझ्या लोकांना बाहेर काढलं, त्यांचं काय? तू म्हणाला की अब्राहमा, हा कनान देश मी तुझ्या संततीला देणार आणि आता ती संततीला द्यायसाठी तू त्यांना बाहेर काढलंय, पण जर तू इकडेच मारून टाकलं तर तू कोणाला त्या देशात घेऊन जाणार? आणि अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या परमेश्वराच्या नावाबद्दल मग लोक काय म्हणतील? प्रेज द लॉर्ड. इतक्या जड आणि इतक्या वजनदार गोष्टी मोशे परमेश्वराशी बोलत आहे, परमेश्वर रागावलेला असताना. आणि मग तो म्हणतो की ह्या ज्या देशाविषयी सांगितले की जो सगळा तुमच्या संततीला देईल आणि ते निरंतर वतन होईल, प्रभू ही गोष्ट घडणार नाही जर तू ह्यांचा नाश केलात. आणि बायबल सांगतं की तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा परमेश्वराचा जो हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला.
प्रेज द लॉर्ड. मोशे अशा प्रकारचा व्यक्ती होता ना की ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला तुझ्यापासूनच मी एक राष्ट्र तयार करतो, त्याने विचार नाही केला. एखाद्याने विचार केला होता. मोशेला 2 मुलं होती मिद्यान देशात झालेली. कधी वाचलंय? ज्यावेळेस जागेची वाटणी झाली कनान देशामध्ये नाही का, 12 कुळांना जे आहे त्यांना सगळ्यांना जागा मिळाली. मोशेच्या मुलांचं नाव वाचलंय, त्यांना कुठला वतन मिळाला, काय मिळालं, कधी वाचलंय बायबलमध्ये? होमवर्क. ओके, भरपूर वेळ आहे. पुढच्या आठवड्यात मी ज्यावेळेस विचारेन तेव्हा सांगा की मोशेला 2 मुलं होती. मोशे आणि सिप्पोरा यांना मिद्यान देशात 2 मुलं होतात. त्यांना काय वतन मिळालं, त्या मुलांबद्दल काय झालं, कधी अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. पण मोशेने तो विषय पण देवासमोर काढला नाही. स्वतःच्या मुलांबद्दल नाही, स्वतःच्या बायकोबद्दल नाही, स्वतःच्या घराण्याबद्दल नाही, पण मोशेने त्या लोकांसाठी मध्यस्थी केली जे त्याच्यावर दगड उचलायचे, जे त्याला मारायला जायचे, जे कुरकुर करायचे, की त्या लोकांमुळे मोशे वचनदत्त देशात जाऊ शकला नाही. मोशे प्रॉमिस लँड मध्ये पाय सुद्धा ठेवू शकला नाही. मोशे म्हातारा झाला, थकला, वय झालंय, आजारी पडला म्हणून मरण पावला नाही. मोशेची मिनिस्ट्री संपली. परमेश्वर म्हणाला तू प्रॉमिस लँड मध्ये जाणार नाही. त्याची मिनिस्ट्री संपली आणि परमेश्वर त्याला घेऊन गेला. तो तेव्हा मरण पावला. ही वॉज ऑल ही वॉज हेल्थी, ही वॉज फिट, ही वॉज फाईन. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर त्याला जिवंत ठेवू शकला नाही बिकॉज त्याच्या पुढे आता मोशेसाठी काम नव्हतं. कारण ह्या लोकांमुळे मोशे वचनदत्त देशात जाऊ शकला नाही. इतकं नाही का मोशे सोबत झालं होतं. तुम्हाला माहितीये अजून एक इन्सिडेंट आहे जो गणना, इथे काय झालं हे सगळ्यांना माहितीये. प्रेज द लॉर्ड. नसेल तर गणना 12 वाचा. एक कुशी लोकांमधली एक स्त्री मोशेने बायको केली. आता पहा, मोशेचा भाऊ आणि त्याची बहीण आले, दुसरे कोणी आले नाहीयेत. अहरोन मोशेचा मोठा भाऊ आहे आणि सगळ्यात मोठी त्याची बहीण आहे. प्रेज द लॉर्ड. मिरियाम, अहरोन, मोशे असं हे 3 भावंड आहेत. त्यांच्या आईचं नाव जोकेबेत, वडिलाचं नाव अमराम. ओके, अमराम, योकेबेत हे दोघं लेवी आहेत. त्यांना पहिली मुलगी होते मिरियाम, दुसरा अहरोन आणि तिसरा मोशे. आता काय होतंय की मोशेने ज्या वेळेस तिकडची एक स्त्री बायको करून घेतली त्यावेळेस बायबल सांगतं मिरियाम ही कोण आहे, ही एक संदेष्टी आहे. शी वॉज अ प्रोफेटेस. अहरोन सुद्धा संदेष्टा आहे, याजक आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ त्यांनाही कळतं, त्यांनाही देवाची वाणी ऐकायला येते. हे लेवी घराण्यातले आहेत पण हे 3 प्रोफेट आहेत, ते 3 संदेष्टे आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की मोशेची बहीण आहे ना, तिला राग आला. अहरोनाला पण वाईट वाटलं, मोशेने हे काय केलं. इमिडिएटली ते जज्ड. प्रेज द लॉर्ड. लगेच त्यांनी नाही का मोशेचा न्याय केला. आणि बायबल सांगतं ते म्हणाले, मिरियाम आणि अहरोन मोशे जवळ आले आणि म्हणतात परमेश्वर काय मोशेशीच बोलतो का, आमच्याशी बोलत नाही का. मला सुद्धा देवाची वाणी आहे, मला पण कळतं, मला पण वचन वाचता येतं, मला पण प्रकटीकरण मिळतं, मला पण समजतं. अहरोन म्हणतो मला पण माहितीये काय केलं पाहिजे, काय खरं खोटं, काय राईट रॉंग मला पण कळतंय. फक्त सगळ्यांनी काही सगळंच काही मोशेचंच ऐकायचं का. त्याचे बहीण भाऊ आता कुरकुर करायला लागले. आणि बायबल सांगतं आमच्याशी पण परमेश्वर बोलत नाही का. परमेश्वराने हे अहरोन आणि मिरियामचं बोलणं ऐकलं. आणि बायबल सांगतं 3रं वचन, मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. विचार करा, इतकं सगळं सहन केलंय. 40 दिवस परमेश्वराच्या सानिध्यात बसणं, काही खाता न पिता. साधी गोष्ट आहे. मी गेले कित्येक दिवस झाले, म्हणजे माझा मला वाटतं आज 6वा दिवस काहीतरी असेल आणि कंटिन्युअसली फास्टिंग. मी फक्त संध्याकाळी उपवास सोडते. मी तुम्हाला सांगते, मी एक वेळ जेवते, दिवसभर पाणी पिते, तरी सुद्धा खूप डिफिकल्ट होतं. 40 दिवस काहीच पाणी नाही प्यायचं आणि खायचं प्यायचं नाही आणि कंटिन्यू प्रार्थना करायची. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? नाही. हा मोशे या सगळ्यांसाठी इतकं करतोय आणि या मोशे विरुद्ध त्याची बहीण येऊन बोलते, अहरोन येऊन बोलते, मोशे तुझ्यासाठी सोबतच देव बोलतो असं तुला वाटतं का. ठीक आहे, देवाने तुला बोलवलं, तुझ्याद्वारे चिन्ह चमत्कार केले, मानतो आम्ही, तुझा आदर सन्मान करतो, पण देव तुझ्याशीच बोलतो असं नाही. तू बोलतो ते सगळंच राईट आहे असं नाहीये. देव आमच्याशी पण बोलतो, आम्हाला पण समजतं तू जे केलंय हे चुकीचं आहे. आणि त्यांचं हे बोलणं कोणी ऐकलं? बायबल सांगतात परमेश्वराने ऐकलं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं मोशे, अहरोन, मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला. अचानक, काही ठरलं नाही का नाही. बायबल सांगतं अचानक परमेश्वर म्हणाला तुम्ही 3 दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते 3 दर्शन मंडपाकडे निघाले. याचा अर्थ अहरोन देवाचा आवाज ऐकत होता, मिरियाम देवाची वाणी ऐकत होती. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुद्धा देवाचा आवाज ऐकू येत होता. परमेश्वर म्हणतो हे 3 आहे ना तुम्ही, मिरियाम, अहरोन, मोशे, दर्शन मंडपाकडे या. कारण मंदिर स्थापना केल्यानंतर, टॅबरनॅकल बनवल्यानंतर दर्शन मंडपावर येऊन परमेश्वर बोलायचा, पर्वतावर बोलायचा नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला आणि त्याने अहरोन व मिरियाम यांना बोलवले. प्रेज द लॉर्ड. 3 थांबलेत.
मेघस्तंभ उतरलाय, ढग मेघ उतरलाय, परमेश्वर त्या मेघातून वाणी येते, अहरोन पुढे ये, मिर्याम पुढे ये. दोघांनी ऐकले, मोशे आता तिकडेच थांबले, हे दोघं मोशेपेक्षा पुढे आले. परमेश्वर त्यांना काय म्हणतो, माझा शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करतो. परमेश्वर म्हणतोय, ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना मोशेशीच परमेश्वर बोलतो का? हो मिरियम तुझ्याशी पण बोलतो, अरुण तुझ्याशी पण बोलतो, परंतु जर कोणी संदेष्टा असेल ना तर मी त्यांना कसं बोलतो, दृष्टांतात बोलतो, मी त्यांच्याशी स्वप्नामध्ये बोलतो. परंतु माझा सेवक मोशे ह्याच्याशी मी दृष्टांतात बोलत नाही, स्वप्नात बोलत नाही, मी त्याच्याशी कसं डायरेक्ट बोलतो. माझ्या सगळ्या घराण्यामध्ये मोशे हा विश्वासू आहे. मी त्याच्याशी असं नाही का, एक मित्र जसं बोलतो ना समोरासमोर तोंड तोंड, तसं मी समोरासमोर मुखोन्मुख मोशेशी बोलतो. गूढ अर्थाने मी बोलत नाही. इतर अनेक संदेश असतील, अनेक प्रोफेट्स असतील, अनेक प्रोफेटेस असतील, पण त्यांना मी दर्शन देतो, स्वप्न दाखवतो, त्यांना देवदूतांच्या वाणीने बोलतो, वेगवेगळ्या गोष्टीने बोलतो, दृष्टांताने बोलतो, गूढ अर्थाने बोलतो. फक्त मोशे असा आहे ज्याच्याशी मी डायरेक्ट बोलतो, कारण माझ्या सगळ्या घराण्यामध्ये मोशे काय विश्वासू आहे. तर माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? परमेश्वर काय विचारतोय मिर्यामला आणि अहरोनाला. मोशे त्यांचा भाऊ सुद्धा लागतोय, छोटा भाऊ आहे, मोठी बहीण ओरडू शकते, मोठा भाऊ विचारू शकतो जाब, पण परमेश्वर म्हणतो हा माझ्या घराण्यामध्ये सगळ्यात विश्वास आहे, मी त्याच्याशी डायरेक्ट बोलतो. त्याची एक पोझिशन आहे, त्याचा एक आत्मिक रँक आहे, त्याला मी काहीतरी स्थान दिलंय, त्याच्याबद्दल बोलायला अहरोन आणि मिरियाम तुम्हाला भीती कशी वाटली नाही? आणि बायबल काय सांगतो माहिती, परमेश्वराचा कोप क्रोध त्यांच्यावर भडकला आणि परमेश्वर रागात निघून गेला. असं नाही का, रागात हाऊ डेअर यू डू दिस, आणि नाही का आपण रागात निघून जातो, तसं परमेश्वर मिर्याम आणि अहरोनशी बोलतो की तुम्हाला भीती कशी वाटली नाही ह्याच्याशी अशा शब्दात बोलायला? कोण आलाय मोशेची बाजू घ्यायला? मोशे त्याच्या बहिणीला उत्तर देत नाहीये, भावाला उत्तर देत नाही. परमेश्वर म्हणतो माझ्या सेवकाशी, हाऊ डेअर यू मिरियाम अँड ॲरोन, हाऊ डेअर यू स्पीक विथ मोझेस इन दिस टोन. या आवाजामध्ये, या पट्टीमध्ये अशा प्रकारे बोलायची भीती वाटली नाही? आणि परमेश्वर असा रागात निघून गेला. म्हणजे तो मेघस्तंभ हल्ला असेल, बायबल सांगतं तंबूवरून मेघ निघून गेला आणि इकडे मिरियाम कोडा आणि बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिरियामकडे पाहिले, ती कोडी बनली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इमिडिएट जजमेंट. पुढे काय होतं, प्रेज द लॉर्ड. आता अहरोन आहे ना, अहरोन, कित्येक लोक विचारतात अहरोनावर का कोड उतरलं नाही, मिरियामवर का उतरलं? अहरोन हा मंदिराची सेवा करत होता. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी आहेत मी त्या तुम्हाला नंतर शिकवेन. ओके. बायबल सांगतं की इकडे मोशे काय करतो माहितीये का? मोशे ना लगेच 13वं वचन पहा, 12-13 गणना 12-13. मोशेने परमेश्वराचा धावा केला की देवा कृपा करून हिला बरं कर. मोशेला परमेश्वर म्हणाला की तिचा बाप तिच्या तोंडावर जरी थुकला असताना तरी सुद्धा अशुद्ध होऊन ती 7 दिवस राहिली होती. तर तुझ्या विरोधात बोललीये, माझा निवडलेला तू सेवक तुझ्या विरोधात बोललीये, तर मी हिला नाही का 7 दिवस, तर म्हणजे थोडे दिवस पण ही अशी राहणार नाही का? हिने जी चूक केली ती. इकडे मिरियाम साठी जी मोशेला म्हणते तू चुकीचं केलंय, जी मोशेचा अपमान करते, तिच्यासाठी कोण मध्यस्थी करते? मोशे मध्यस्थी करतोय. कोणासमोर? देवासमोर. मोशेची मिनिस्ट्रीच वेगळी आहे. तुम्हाला मोशेला समजायचं असेल ना, उपास प्रार्थना करा, नाही समजू शकणार. मोशे सारखी उपास प्रार्थना करायला सुरुवात करा. देवाचा आवाज ऐकण्यासाठी नाही का वाट पाहत राहा. देवाचा आवाज मिळाला ना, उपास प्रार्थना सोडू नका. प्रेज द लॉर्ड. मोशेने स्वतःसाठी कधीच मागितलं नाही, कधीच नाही. प्रभू माझ्या बायकोला हे दे, प्रभू माझ्या मुलांना काय वतन देणार, प्रभू मला काय भेटणार? नो. तिकडे इस्रायल राष्ट्राचा परमेश्वर नाश करणार होता. म्हणतो अरे अब्राहम, इसाक आणि याकोबाला तू वचन दिले, तू म्हणाले ही जागा मी त्यांना देणार आहे. परमेश्वर तू असं बोला, तू तसं बोला, तू काय रानात मारून टाकायला आणलं? मिसर लोक काय म्हणतील, जगातले इतर राष्ट्र काय म्हणतील, त्यांच्या देवाने असं का केलं? तुझी लोक आहे, तो असं म्हणतो. आणि परमेश्वराकडे त्या लोकांसाठी मध्यस्थी करतो, देवासमोर काकुळत करतो. इकडे मिरियाम जी आहे ना, मिरियाम कोडाने पांढरी पडली आहे आणि मोशे म्हणतो प्रभू हिला बरं कर, प्रभू हिला बरं कर. तिची बहीण आहे म्हणून बोलतोय तो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस ते वासरू बनवलं होतं, कोणी बनवलं होतं? अहरोनाने बनवलं होतं. ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला ह्यांचा नाश करतो, ॲरोन वॉज द पार्ट ऑफ दॅट क्राऊड. ओके. त्यावेळेस अहरोनासाठी कोणी मध्यस्थी केली? इस्रायलासाठी कोणी मध्यस्थी केली? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोशेने. बरं का बरं केली असेल? मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले आय एम गोइंग टू टीच यू अबाउट फेथ. यामध्ये मोशेला काय मिळालंय? प्रेज द लॉर्ड. यामध्ये कुठे विश्वास आहे? तुम्हाला माहितीये ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणतो की मी तुझ्यापासून एक राष्ट्र करेल, मोशे म्हणतो नाही,
अब्राम, इसाक, याकोबाला जे वचन दिले ते तुला पूर्ण करायचे परमेश्वर. ही लोक तुझे, तुला त्यांना बाहेर काढायचे. ही वॉज अ मॅन ऑफ फेथ. मोझेस वॉज अ मॅन ऑफ फेथ. तो इस्रायलच्या लोकांवर, देवाच्या लोकांवर प्रेम करत होता. तो त्याच्या बहिणीवर, त्याच्या भावावर प्रेम करत होता. त्या परमेश्वराने जे काही केलं असतं, गॉड इज रायचस इन हिज एव्हरी डुईंग. ओके, प्रत्येक कृतीमध्ये परमेश्वर नीतिमान आहे. असं नाही की हा परमेश्वर रागात काहीतरी निर्णय घेत होता आणि मोशेने परमेश्वराला नाही का बरोबर भानावर आणलं. नो, मोशेने त्याचं नाही का बेस्ट केलं. मोशेने परमेश्वर, तुम्हाला माहितीये एक वेळ येते परमेश्वराला मोशे म्हणतो, प्रभू इकडून पुढे तू आमच्या सोबत येणार नाही तर आम्ही पण पुढे प्रवास करणार नाही. आम्ही काय करायचं वचनदत्त देशामध्ये जाऊन? तू आमच्या सोबत आला तरच आम्ही जाणार. एक वेळ असा येतो की परमेश्वर इतका रागावला या लोकांवर, इतका रागावला, इतकी कुरकुर, इतका म्हणजे आज बरं वाटलं हे परमेश्वराचा महिमा, उद्या परत प्रॉब्लेम आला. प्रभू कुठे प्रभू? देव प्रार्थना ऐकत नाही. परत देवाने काय चांगलं केलं की वाव आमचा परमेश्वर किती चांगला, स्तुती आराधना मस्त नाचणं गाणं. परत 2-4 दिवसांनी डल झाले, परत डाऊन झाले. मोशे काय आम्हाला इकडे कशाला आणलं? लगेच कुरकुर 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 कुरकुर. आपल्यासोबत असंच होतंय, वर खाली वर खाली. जरा अडचण आली की चर्चला जायची इच्छा नाही, बायबल वाचायचं नाही, काहीच नाही. मी जाऊन सुसाईडच करते, मी पळूनच जाते, मी सगळं सोडूनच देते, मी जगातच जाते, पहिल्याच लाईफ बरं आहे, मी हे करेल मी ते करेल. जरा काय झालं की येस परमेश्वरासारखा देव कोणी नाही. मग तर काय स्तुती आराधना नाचणं गाणं. चर्चमध्ये त्या दिवशी आपल्यासारखं आत्म्यात भरलेलं कोणीच नसेल. प्रेज द लॉर्ड. नंतर लगेच डाऊन. पण मोशे तसा नव्हता. मोसेस यू नो ही वॉज अ मॅन ऑफ फेथ. तो त्या लोकांसाठी मध्यस्थी करतो. एक वेळ येते परमेश्वराला तो काय म्हणतो माहितीये का, मोशे तू ह्यांना, परमेश्वर तू यांना नाही घेऊन जाते ना तर तुझ्या जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव रद्द कर. म्हणजे तो इतकं इतकं नाही का त्या लोकांवर प्रेम करतोय. प्रेज द लॉर्ड. इतकं प्रेम करतोय त्या लोकांसाठी जे देवाचा अपमान करताय, जे देवाच्या विरोधात वागताय, जे स्वार्थी आहेत, जे ताठमानेचे, जे कुरकुर करताय, जे सतत मारायला उठताय, जे सतत दगड हातात घेतायत, त्या लोकांसाठी मोशेचं हृदय इतकं तळतळतंय, इतकं त्याला दुःख होतंय ना की देवाला म्हणतो मी तरी जाऊन काय करू? माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून रद्द कर, माझ्यापासून राष्ट्र बनवू नको. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तू अब्रामाला बोललायस, तू ह्या लोकांना घेऊन आलाय, हेच कर. ही वॉज सेल्फलेस. He was selfless. Praise the Lord. Praise the Lord. And this shows that he was a man of faith. कसं सांगू? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटत असेल यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कशा आहेत? तुम्हाला माहितीये विश्वासाशिवाय हे शक्य नव्हतं. ही प्लीज्ड गॉड. मोशेने परमेश्वराला संतुष्ट केलं ज्यावेळेस परमेश्वर राष्ट्राचा नाश करणार होता, ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्यावर कोप भडकवून भस्म करणार होता. परमेश्वर शांत झाला. तिकडे परमेश्वराला त्याने संतुष्ट केलं. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल. हिब्रूज 11:6. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर बायबल सांगतं मिरियामसाठी मध्यस्थी केली, अहरोनासाठी मध्यस्थी केली. प्रेज द लॉर्ड. तिच्यासाठी मध्यस्थी करते, प्रभू हिला बरं कर, प्रभू हिला बरं कर. परमेश्वर म्हणतोय हिच्या बापाने जरी नाही काही केलं असतं, अशुद्ध झाली असते, 7 दिवस बसली असती नाही का कोपऱ्यात, माझ्यामुळे नाही का माझा कोप भडकलाय, तुझ्या विरोधात ती बोलली कशी? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं अहरोन, मिरियाम आणि मोशे हे तिघ आहेत आणि अहरोन आणि मिरियाम मोशेला दोष देतात. मोशेने तोंड उघडलेलं लिहिलं नाहीये की मोशे असं बोलला, मोशे तसं बोला. ही वॉज सायलेंट. तो नम्र होता. त्याने ना मिरियामला उत्तर दिलं ना अहरोनला. त्याच्याकडे असं बोट करते पण त्याला लिटरली त्याचं नाही का कॉलिंग बद्दल त्याला म्हणतात देव काय तुझ्याशीच बोलतो का, अशा प्रकारे म्हणजे नाही का त्याचं जे पाचारण आहे त्या पाचारणाचा अपमान करतात. परमेश्वराला सहन झालं नाही. परमेश्वर त्याच्या बाजूने बोलायला आला. कोणत्या प्रकारे देवाला संतुष्ट करत असेल मोशे? विचार करू शकता. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड. मोशे का करू शकला मध्यस्थी माहितीये? कसं काय मग? फेथ आहे तर नुसतं फेथने ह्या गोष्टी होतात? फेथ तुमच्यामध्ये पण आहे, फेथ माझ्यामध्ये पण आहे. आपण एवढं मध्यस्थी करतो का? आपल्या नवऱ्याने जरी काय बोललं ना तर आपला इकडचा राग नाही का पूर्ण. प्रेज द लॉर्ड. बायको जरी नाही का मनाविरोधात वागली ना तर लगेच मुलांनी काय करू दे पहा, नाही होत चिडचिड. घरात काही छोटासा प्रॉब्लेम होऊ दे, पैशाची अडचण येऊ दे, काही इमिडिएटली आपण फेथ मध्ये का कुठे ते दिसून येतं. आपलं ना तोंड थांबत ना आपली कृती थांबत, काही काही लोकांचे हात पण थांबत नाही, सटासट सुरू होतात. आपण पण विश्वास आहे ना, आपला कुठला विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. आपण एवढं प्रेम करतो का? विचार करा. समजा नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणी असेल नाही का
सासरकडची लोक, ऑफिस मधले लोक, सासू सासरे, नणंद किंवा अजून कोणी किंवा फ्रेंड असेल, कोणी त्रास देणारा असेल, कोणी नातेवाईक असतील, कोणी चुलते वगैरे असतील, कोणी काही केला असेल, त्रास दिला असेल, आपल्याविषयी बोलले असतील, नावं ठेवली असतील, त्या लोकांसाठी कधी आपण मध्यस्थी केली आहे? त्यांच्याबद्दल आपल्याला कधी वाटलंय प्रेज द लॉर्ड तेवढं प्रेम आलंय का? आपण म्हणतो आम्ही विश्वासू, आम्ही विश्वासू, आमचा फेथ आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू. फेथ कुठे टेस्ट केला जातो माहिती? इकडे, या सेटिंग मध्ये, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात, तुमच्या घरामध्ये असताना, तुमच्या मंडळीत असताना, तुम्ही जिथे काम करता तिकडे. द फेथ विल बी टेस्टेड विथ द पीपल with whom you know every day you roam, you talk, you spend time with. Praise the Lord. मोजेस प्रूव्ड हिमसेल्फ. कारण तो असं नाही का दिखावा करत नव्हता, नाही लॉर्ड कसं, किंवा चला मध्यस्थी करायचे म्हणून उगाच लोकांसाठी मध्यस्थी करायचं मनापासून. ही वॉज नॉट लाईक दॅट. आय प्रूव्ह इट. वाय त्याचं प्रेम, आणि नाही का त्याला देवाचं संतुष्ट, तो देवाला ज्या प्रकारे संतुष्ट करत होता त्या गोष्टी का महत्वाच्या होत्या. मी गोष्ट का शिकवते माहिती? कारण आपण त्या इस्रायली लोकांप्रमाणे आज कुरकुर, उद्या स्तुती आराधना, परवा भटकलो, परत प्रभू माघारी आलो, मी पापी आहे प्रभू, माझ्यावर प्रेम कर, माझ्यावर दया कर, परत प्रभू मी खूप चांगली आहे, मी एवढी वाढले, मी एवढी प्रार्थना केली, उपास केले, मी एवढं मोठे दान धर्म केले, परत 4 दिवसाने परत जगात गेले, प्रभू चूक झाली, प्रभू माफ कर. अप अँड डाऊन कुरकुर हे आपलं पण चालू आहे. आपण कसं काय विश्वासू बोलू शकतो स्वतःला? प्रेज द लॉर्ड. आम्ही बिलीव्हर आहे, विश्वासाने तारण झाल्याने आपण विश्वासू नाही बोलू शकत. यू शुड हॅव फेथ अकॉर्डिंग टू बायबल. प्रेज द लॉर्ड. बायबलचा विश्वास असला पाहिजे. मोशेकडे विश्वास होता. मोशेने त्या लोकांसाठी मध्यस्थी केली. आपण आपल्या घरातल्यांना माफ करतो का? आपल्या परिवारातल्या लोकांना माफ करतो का? आपण त्यांच्यासाठी रडतो का? आपण त्यांच्यासाठी, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, दुखावलंय, फसवलंय, आपली निंदा नालस्ती केली, त्या लोकांसाठी देवाच्या चरणी जाऊन पाय पकडून नका, नको देवा नको त्यांच्यावर असं करू, त्यांचा उद्धार कर प्रभू, नको, काय बोलावं, माझ्या नातेवाईकांनी काय बोलावं, ज्या एवढं देवाची नाही का तू सेवा करते, तो देवाने असं का केलं, देवाने हे का केलं. आपण असं नाही का, मोशे जसं परमेश्वरासमोर रडला, त्याने परमेश्वराला अडवलं. बायबलला परमेश्वर मोशेला काय म्हणतो? मोशे मला अडवू नको, माझ्या आड येऊ नको, आता असं म्हणतो. याचा अर्थ तो कशा प्रकारे मध्यस्थी करत असेल? प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे मध्यस्थी करत, कॅन यू इमॅजिन? जस्ट कल्पना करा. देव मेघस्तंभातून बोलतोय, आजूबाजूला वाणी आहे, देवाची वाणी जेव्हा येते ना ती भयप्रद उपस्थिती आहे. त्याची उपस्थिती इतकी भयप्रद आहे की कोणी पण घाबरून जावं आणि गळून जावं. त्या भीतीने कोणी नाही का, साधारण मनुष्य टिकणार नाही, मरून जाईल. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस योहान देवाच्या सानिध्यामध्ये गेला, तो मेल्यासारखा देवाच्या सानिध्यात पडला. प्रेज द लॉर्ड. देवदूताला यावं लागलं त्याला उचलण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी. मग कसं काय मोशे परमेश्वराकडे मध्यस्थी करतोय? कसं काय देवाला अडवतोय? कुठल्या प्रकारचं रडत असेल? कशा प्रकारे नाही का तो असं नाही का त्या जमिनीमध्ये, त्या डोंगरावर नाही का असं देवा पडे नाही का असा नमन करून पडला असेल की नाही 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 नाही, किती आकांताने तो बोलत असेल. कोणासाठी? प्रेज द लॉर्ड. बायबल उघडा, गलती करास 5 आणि 6. गलती करास पत्र 5वा अध्याय 6वं वचन. ख्रिस्त येशू मध्ये एखाद्याने सुनता केलीये ती पण उपयोगाची नाही, कोणी सुनता नाही केली ती पण उपयोगाची. काही लोक म्हणतील वी आर बॉर्न ख्रिश्चन, आम्ही जन्मापासून ख्रिस्ती, आम्ही खरे ख्रिस्ती आहे. तुम्ही नाही का, खूप लोक असे बोलतात म्हणून हा विषय काढतीये. प्रेज द लॉर्ड. त्याचा पण उपयोग नाही. काही लोक म्हणतील आम्ही आता विश्वास ठेवले, आम्ही शेवटचे, आम्ही शेवटले, ते पहिले झालेले विश्वास, आम्ही खरी सेवा करतो, आम्ही नाही का आमचं जीवन अर्पण केलं, आम्ही येशूसाठी इतकं सहन केलं. सुनता केलेले, सुनता न झालेले काहीही नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही. काहीच पॉवरफुल नाहीये ही गोष्ट. प्रेज द लॉर्ड. तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास, त्याच्यात सामर्थ्य आहे. सामर्थ्य कशात आहे? प्रेज द लॉर्ड. फेथ वर्केथ बाय लव्ह. प्रेज द लॉर्ड. प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास. मोशे परमेश्वराला संतुष्ट करू शकला कारण मोशे प्रीतीने चालवला जात होता, म्हणून त्या लोकांसाठी तो मध्यस्थी करत होता. तुम्ही जर विश्वासू आहात, ते खरं प्रेम त्याच लोकांबद्दल, पती पत्नी, मुलं, आई वडील, अविश्वासू नातेवाईक किंवा नाही का कुरकुर करणारी लोक, त्यांच्याबद्दल येतंय का? प्रेज द लॉर्ड. भले तुम्ही बोलत असाल मी विश्वासू आहे, मी येशूसाठी एवढं सहन करायला तयार आहे, ते येशूसाठी नाही सहन करत आपण. सगळं सहन येशूने केलं, सगळं काही केलं. प्रेज द लॉर्ड. आपण आता आपल्या विश्वासावर उभं राहतोय. बट आर यू एबल टू फॉरगिव्ह दोज हू हॅव हर्ट यू?
ज्यांनी अपमान केलाय, ज्यांनी फसवलं आहे, ज्यांनी आपल्या विरोधात खोटं बोललं आहे, आपलं नाव खराब केलंय, खोटी साक्ष दिली आहे, त्यांना तुम्ही माफ करून त्यांच्यावर प्रेम करताय का? जर नाही, देन यू आर पॉवरलेस. तुमच्यामध्ये सामर्थ्य नाहीये. कारण प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास, त्याच्यात सामर्थ्य आहे. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्ताने केलं आहे. बायबल सांगतं मोशे हा प्रभू येशू ख्रिस्ताची सावली आहे. प्रेज द लॉर्ड. मोशे जो होता, प्रेज द लॉर्ड, प्रभू येशू ख्रिस्त शेवटचा आदाम बनला. त्या लोकांसाठी मोशेने मध्यस्थी केली जे नेहमी त्याला मारायला उठायचे. एक वेळ येते, इतके मोशेला मारायला उठतात की परमेश्वर मोशेला आणि आरोनला वेगळं करतो त्या गर्दीपासून. प्रेज द लॉर्ड. म्हणजे विचार करा, जर परमेश्वर मध्ये पडला नसता ना, मोशेचा जीव घेतला असता त्यांनी. मोशे आणि आरोनचा त्या दिवशीचा शेवटचा दिवस ठरला असता. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांसाठी मोशे रडला. परमेश्वर प्रभू येशू त्या लोकांसाठी रडला आणि मध्यस्थी केली आणि माफी मागितली जे त्याला क्रुसावर ठोकत होते, त्याचं रक्त सांडत होते, जखमा करत होते, अपमान करत होते. प्रेज द लॉर्ड. तू राजा आहेस ना, स्वतःला खाली उतरव. तू देव आहेस ना, मग नाही का सांग, तुझ्या नाही का दैवी ज्ञानाने सांग, तुला कोणी मारलं, कोण तुझ्यावर थुकलं, किती अपमान केला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तो अपमान सहन करू शकता का? तुम्ही तुमच्या घरातले जर 4 शब्द तुम्हाला बोलले तर ते विसरून प्रेज द लॉर्ड त्यांच्यावर प्रेम करून चालू शकता का? जर नाही, देन यू डोंट हॅव फेथ. तुमच्या चर्चमध्ये कोणी आलं, कोणी काही बोललं, लगेच इमिडिएटली राग येतो. नेक्स्ट संडे पासून थोडंसं तुटक वागणार त्यांच्याशी. प्रेज द लॉर्ड. तेवढ्यालाच ओके, प्रेज द लॉर्ड, जास्त बोलणार नाही, काही नाही, आवर्जून चौकशी करणार नाही, लगेच इमिडिएट आपलं वागणं बदललं. चर्चमध्ये बिलिव्हर्सला आपण ते प्रेम दाखवत नाही, अविश्वासूंसाठी आपण कधी मध्यस्थी करणार? कसं या महाराष्ट्राला जिंकणार आपण ख्रिस्तासाठी? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही गोष्ट करत नाहीये, तुमच्यामध्ये विश्वास नाही. कारण बायबल सांगतं फेथ वर्केथ थ्रू लव्ह. विश्वास प्रीतीने कार्य करतो. मोजेस ना त्या लोकांसाठी मध्यस्थी करू शकला बिकॉज ही वॉज लव्हिंग देम, आणि त्याचा विश्वास जो होता तो प्रीतीने कार्य करत होता. म्हणून त्याने देव माझ्यापासून राष्ट्र करणार आहे इकडे नाही पाहिलं. अब्राम, इसाक, याकोब ते नाही, आता माझं नाव होणार. पूर्ण पुस्तकामध्ये नाही का आज जनरेशन बोलली असती मोशेची संतती आम्ही आम्ही मोशेने नाही का, मोशेचे सगळे आशीर्वाद आमच्यावर आहे. आज आपण अब्रामाचे बोलतो. जर त्या राष्ट्राचा तिकडे नाश झाला असता, मोशेचं आज नाव असतं. मोशेने स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या बायकोसाठी नाही मागितलं, त्या लोकांसाठी मध्यस्थी केली. त्याची बहीण जी त्याचा अपमान करत होती, त्याचा भाऊ जो तर लगेच, अरे भावाने तरी वाट पाहायची होती, नाही पर्वतावर गेलाय माझा मोशे, येईल माझा नाही का, परमेश्वराने बोलवलंय, माझा छोटा भाऊ आहे तो येईल. लगेच त्या लोकांची कुरकुर ऐकली, हा ठीक आहे तुमचं सोन्यातले दागिने काढा, हे काढा, त्याच्यापासून एक बनवलं. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर काढलं तेच आहे तुझे देव, यांच्या पुढे खा पी मजा कर. प्रेज द लॉर्ड. It was Moses. Only because of Moses the whole nation spared. अब्राम, इसाक, याकोबाच्या संततीला अभिवचन दिलं, पण ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी केली, तो होता मोशे. त्या अभिवचनाला जिवंत ठेवण्याचं काम मोशेने केलं. प्रेज द लॉर्ड. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे. एव्हरी टाइम मोजेस प्लीज गॉड. मोशे बद्दल परमेश्वर म्हणतो संपूर्ण घराण्यामध्ये मोशेसारखं विश्वासू कोणी नाहीये. मी इतर लोकांशी, इतर संदेष्टांशी स्वप्नाने बोलतो, दृष्टांताने बोलतो, देवदूतांद्वारे बोलतो, गूढ रहस्यांद्वारे बोलतो. फक्त मोशे असाय ज्याच्याशी मी समोरासमोर तोंडोतोंड बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या या मोशेबद्दल बोलायला लाज वाटली नाही, तुम्हाला भीती वाटली नाही. मोशे त्याची बाजू घेऊन बोलतो बिकॉज त्याने विश्वासाने देवाला संतुष्ट केलं. त्याचा विश्वास हा प्रीतीने कार्य करत होता. ज्या वेळेस तुम्हाला मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला वाटेल हे असं असतं का, देवाने असं बनवलंय का, किंवा हे असं कसं, हा परिवार असा असतो का, मुलं अशी असतात का, सासर असं असतं का, विश्वासू असे असतात का. माझ्या लाईफ मध्ये मी विश्वासामध्ये आलीये, पण मी विश्वासात आल्यानंतर खूप नाही का इतकं ख्रिस्तामध्ये अशी नाही का ख्रिस्ताच्या प्रेमाने भरलेली प्रेम वेडी होती. नंतर काही वर्षानंतर विश्वासूंचे असे चेहरे, असे रूप रंग पाहिले की आय यूज टू वंडर,
माझ्या घरात माझे जगातले लोक माझे नाही का ते पण असे नाही, इतका कपटीपणा, इतक्या वाईट गोष्टी, इतका स्वार्थी स्वभाव, हे विश्वासू आहेत का? हे देवाचे लोक आहेत का? मी सुद्धा या काय म्हणतो आपण या शॉक मधून या झटक्यामधून गेले आहे. प्रेज द लॉर्ड. पण ती माझी एक फेज होती ज्याच्यामध्ये मी वाढत होते, ह्या गोष्टी मी पाहिल्या आहेत. पण आता त्याच्या पुढे परमेश्वर घेऊन आलाय, त्याच्यापेक्षा उच्च स्थानावर घेऊन आलाय, की ते जरी असलं तरी माफ करायचंय, क्षमा करायचंय, आशीर्वादित करायचंय, त्यांच्यासाठी मध्यस्थी करायचंय, त्यांच्यासाठी देवाकडे रडायचंय आणि पुढे चालायचंय. प्रेज द लॉर्ड. मी सुद्धा त्यातून गेले. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना असं असतं का, अशी लोक असतात का, असे विश्वासू असतात का, हे लोक ख्रिस्ती आहेत का, हे लोक ढोंगी आहेत, हे असे तसे असू दे, तुम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करताय का, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करताय का, नाही तर तुम्ही सुद्धा विश्वासू नाहीये. आपली परीक्षा ह्या सगळ्या गोष्टीने होणार. मी किती मीटिंग्स घेतले, मी तुम्हाला रात्रीच्या वेळेस इथे किती वचनं शिकवली, किती रात्री आपल्या नाही का किती वर्ष फेथफुल सभा घेतली, ह्याने मला पण रिवॉर्ड भेटणार नाही, तुम्हाला पण नाही. पण जे मी शिकवलंय ते मी किती पाळलंय. मी ज्या वेळेस नाही का माझ्या समोर नाही का ती व्यभिचारी स्त्री राहील, तर तिने जो विश्वास दाखवला तेवढा विश्वास माझ्यात आहे का, त्यावरून नाही का माझी तुलना केली जाईल. मोशेने त्या लोकांसाठी मध्यस्थी केली, मी माझ्या घरातल्यांवर तरी तेवढं प्रेम केलं का? हे पॅरामीटर्स आपल्या समोर उभे राहणार की जसं ख्रिस्ताने तसं मी केलं का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आपल्याला वचनाच्या आरशामध्ये पाहायचंय, हा मिरर आहे, ह्याच्यामध्ये पाहून चालायचंय. वाव, मी आज या या राज्यात गेले, आज मी त्या देशात गेले, आज माझ्याद्वारे इतके लोकांनी सुवार्थ ऐकले. नाही, सुनता असणं किंवा नसणं ह्याच्यात सामर्थ्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. ही वॉज अ मॅन, मॅन ऑफ फेथ. ही वॉज अ मॅन ऑफ लव्ह. मोशेने परमेश्वराला जसं संतुष्ट केलं ना, जेव्हा देव म्हणाला ना, मोशे तू नाही जाणार, तू माझी वाणी ऐकली नाही, मी तुला म्हटलं की आपला हात उगार, पण तू त्या खडकाला 2 वेळा काठी मारली, म्हणून मी तुला प्रॉमिस लँड मध्ये नेणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम लॉर्ड. काहीच नाही बोलला. परमेश्वर असं कसं, तो मोशे स्वतःसाठी तेव्हा सुद्धा देवाकडे काकुळत करू शकत होता. मिरियामसाठी केली, अहरोनसाठी केली, इस्रायलासाठी केली, तो स्वतःसाठी देवाकडे रडू शकत होता, बोलू शकत नको ना देव, मला पण जायचंय, नको देव प्लीज प्लीज, मला माझ्या मुलांना पाहायचंय, मला माझ्या बायकोला पाहायचंय, मला पाहायचंय या इस्रायलचे सण. तो स्वतःसाठी बोलू शकत होता. पण ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला मोजेस नो, मोशे काहीच बोलला नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने त्या वेळेस सुद्धा परमेश्वराला संतुष्ट केलं. म्हणून मोशे हा असा व्यक्ती आहे की ज्याचं शरीर परमेश्वराने त्याला स्वतःला माणसं मेल्यावर लोक त्यांचं दफनविधी, त्यांचं नाही का सगळं कार्य करतात. मोशे हा असा आहे की परमेश्वराला त्याचा अंतविधी करायला स्वतःला यावं लागलं. कोणालाच माहित नाही मोशेची कबर कुठे, कोणालाच माहित नाही, परमेश्वरालाच ठाऊक आहे. त्याने मरतानाही परमेश्वराला संतुष्ट केलं. त्याने देवावर पण प्रेम केलं आणि त्याच्या विश्वासात पण प्रीती होती. आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायची. आजपर्यंत नसेल झालं, चूक झाली असेल, पुन्हा पुन्हा तोच राग, त्याच गोष्टी येतात ना. मला सांगा, प्रत्येकाला आठवतात त्यावेळेस तिने असं केलं, माझी सासू असं बोलली, माझी नणंद असं बोलली, आमच्या सुनेने हे केलं, आमच्या सुनेने आम्हाला टाकून दिलं, आमची काळजी घेतली नाही, माझ्या नवऱ्याने असं केलं, माझ्या नाही का ते टीचरने असं केलं, माझ्या आई वडिलांनी इतका त्रास दिला, माझ्या त्या फ्रेंडने मला असं फसवलं, माझा तो बॉयफ्रेंड होता, ती गर्लफ्रेंड होती, त्यांनी माझ्यासोबत असं केलं, कधीच त्यांचं चांगलं नाही. त्या गोष्टी जरी आठवल्या ना, तोच राग, तीच जखम, तेच रक्त वाहणं, त्याच गोष्टी पुन्हा येतात. Forgive them, bless them, love them, because you are the children of Abraham. Praise the Lord. You know what Moses has done. बायबल सांगतं विश्वास हा प्रीतीद्वारे कार्य करतो, आणि प्रीतीद्वारे कार्य केलेल्या विश्वासाने जे काम करताना त्याच्यामध्ये सामर्थ्य आणि त्या गोष्टी टिकतात, बाकी गोष्टी नाही टिकत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट इज लेट, आज खूप उशीर झाला आहे. आपण सगळेजण प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. मोशेने त्या ताठ मानेच्या लोकांना जिंकलं, आपण आपल्या परिवाराला नक्कीच जिंकू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण आजपर्यंत खूप विश्वासाच्या गोष्टी पाहिल्या, खूप पाहिल्या. आता पुढे जायचंय. आता विश्वास नाही का, एक मॅच्युअर फेथ जो असतो ना त्याच्यामध्ये चालायचं, एक प्रौढ विश्वास. लहान लोकांचा का, प्रभू मला तो जॉब मिळू दे, माझा इंटरव्ह्यू चांगला होऊ दे, येस त्याच्यामध्ये आपण आलो पुढे. प्रभू आज मी नाही का, मला माझ्याकडे नाही का, मला एवढी एवढी पैशाची गरज आहे, ह्या गोष्टी होऊ दे, मी प्रार्थना करते, पैशाची सोय होतीये, मार्ग उघडतायत. तो विश्वास, ती लेवल तिथपर्यंत पोहोचलो. आता एक मॅच्युअर फेथ मध्ये, एक प्रौढ विश्वासामध्ये वाढायचंय, जिथे नो हर्ट फिलिंग्स,
आम्ही मेलेलो आहे, देवा तू आमच्यामध्ये जगतोय. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. कोणी येऊन काही बोलू दे, नावं ठेवू दे, वाईट जरी वाटलं तरी प्रभू आम्ही पुन्हा तुझ्याकडे पाहतो, बस आम्हाला काही फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या मॅच्युअर फेथच्या लेवलला जायचंय. विश्वास हा नेहमी प्रीतीद्वारे काम करतो.